सोलापुरातील बोरामणी तेहेरी खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। फिर्याद दाखल करतेवेळी आरोपींनी मुख्य आरोपी शंकर उर्फ पप्पू मस्के यास मदत केली असल्याचे आणि दोषारोपपत्रात मुख्य आरोपीस पळून जाण्यास मदत केल्याचा विसंगत पुरावा दाखवून पोलिसांनी ठोस पुरावा आणलेला नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी दोघांचा जामीन अर्ज मंजूर केला। या प्रकरणात मुख्य आरोपी शंकर मस्के याने भावजाई गायत्री, त्यांची मुलगी प्रियंका आणि मुलगा शिवराज या तिघांची तलवारीने वार करून निर्गुण हत्या केल्याचा आरोप आहे। तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता। अटकेत असलेल्या सूरज मोरे आणि सचिन वाघमारे यांनी ॲडव्होकेट संतोष न्हावकर यांच्या मार्फत जामिनासाठी अर्ज केला होता। आरोपींच्या वतीने युक्तिवाद करताना सांगण्यात आले की पोलिसांनी प्रथम आरोपींवर मुख्य आरोपीस गुन्ह्यात मदत केल्याचा आरोप केला होता, तर दोषारोपपत्रात पळून जाण्यास मदत केल्याचा परस्पर विरोधी दावा केला आहे। तपासात आरोपींविरुद्ध ठोस पुरावा समोर आलेला नाही, हा बचाव पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला। या प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट संतोष न्हावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट मीरा पाटील आणि ॲडव्होकेट शिवरत्न माने यांनी काम पाहिले। Now and press the bell icon. Never miss a